मित्रांनो, आपण बघतोय सकाळी 10 ते 11 पर्यंत, 11, 12 पर्यंतचं म्हणजे वातावरण, सकाळी 9 ते 12 पर्यंतचं वातावरण कसं असणार, कोणत्या भागात कसा पाऊस असणार, तो आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता जास्त वेळ घेणार नाही, तर तुम्ही बघू शकता सुरत, नाशिक, मुंबई, पुणे या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय खूप साऱ्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. तसेच कोल्हापूर, विजयपूर, सोलापूर या भागांमध्ये थोडंसं आपल्याला वातावरण कमी दिसतंय. तर तुम्ही बघू शकता इकडे जर बघितलं तर वाडा, वसई विरार, मुंबई, कुळगाव, बदलापूर, लोणावळा, पेण, मुरुड जंजिरा, लौसा, महाड, महाबळेश्वर, चिपळूण, दापोली या भागामध्ये मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर सातारा, त्याचबरोबर पाटण या भागांमध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. तसेच कोल्हापूर, सांगली, त्याचबरोबर विटा, ईश्वरपूर या भागामध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. सकाळी 9 ते 12च्या दरम्यान आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय. तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर कर्जत, दौंड या ठिकाणी, त्याचबरोबर बारामती इकडे सुद्धा पाऊस जर बघितला तर चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. शिरूरमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. पुण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात पाऊस बघायला मिळतोय. मंचरमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. अकोले, घोटी या ठिकाणी सुद्धा पाऊस हा चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तसेच नाशिकमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस मुसळधार आपल्याला बघायला मिळतोय. पेठमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. जवाहर वादामध्ये सुद्धा पाऊस हा भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय. सकाळी 9 ते 10 या दरम्यान, म्हणजे 9 ते 10, 11 ते 12 अशी या दरम्यान आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर कोपरगाव, श्रामपूर या भागांमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मुसळधार पाऊस आहे. अहिल्यानगरमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. पाथर्डी, पैठण या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर जामखेड, कर्जत या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. बीड, त्याचबरोबर माजलगाव, परतूर, अंबड, जालना या ठिकाणी जर बघितलं तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या टायमिंगला आपल्याला बघायला मिळतोय. तसेच भोकरदन या ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. ते चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर मित्रांनो, जळगाव, चोपडा, अंबळनेर, धुळे, शिरपूर, सेंधवा, त्याचबरोबर नंदुरबार, साक्री, सटाणा, मालेगाव, मनमाड या भागांमध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. आता नाशिकच्या भागामध्ये आपण बघूया कुठे कुठे पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तर गाणगापूर तुम्ही बघू शकता. गाणगापूर या ठिकाणी जर बघितलं तर चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर दुगाव, त्याचबरोबर लाची, कोचरगाव, जरळीपाडा, फोफलवडे, काय गावांची नाव, त्याचबरोबर कोपुर्ली, खुर्द, पेठ इकडे जर तुम्ही बघितलं तर चिरापल्ली, अंबी, त्र्यंबक, तर या भागामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. लावितमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर कोणंबे, दुबेरी या ठिकाणी पाऊस चांगला बघायला मिळतोय. पडळी, पिंपळे, शमशेरपूर या अकोले इकडे तुम्ही जर बघितलं तर धांदरफळ, सास, कळंब, ब्राह्मणवडे, गारगाव, अलकापूर, बोटा या ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. त्याचबरोबर अश्वी, जोरवे, संगमनेर, घुलेवाडी, धांदरफळ आपण बघितलंय. त्याचबरोबर तळेगाव, दिघे इकडे नांदूर, शिंगोटे, दापूर, पिंपळे, दुबेर, सिन्नर, मुसळगाव, ब्राह्मणगाव, पिंपरी, निमगाव, सिन्नर, त्याचबरोबर सांगवी, शहापूर, सोनारी, तसेच इकडे माळसाकोरे, भेंडारी, सायखेडे, कोठुरे, निफाड, नायताळे, विंचूर, लासलगाव, हिरापूर, परसूल, चांदवड, तसेच धोडंबे, खेरवाडी, साकोरे, अंभोना, ओझर, इकडे कळवण, त्याचबरोबर सटाणा,
सापुतारा, हातगड. तर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला बघितलं तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर पाटोदा, अंकई, कुसमडी, नगरसूल, येवला या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तसेच कोपरगाव, त्याचबरोबर पिंपळगाव खुर्द, इकडे जवळचे शिर्डी, पिंपळवाडी या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस आहे. तसेच राहाता, एकरुखे, चांगदेवनगर, जाफराबाद या भागामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर तासकरवाडी, राजुरी, लोणी, कोल्हार, तसेच बेलापूर, श्रामपूर, खोकर, टाकळीभान, पासेगाव, तसेच कान्हेगाव, देवळाली, प्रवरा, कनगर, राहुरी, त्याचबरोबर इकडे ब्राह्मी, सोनई, घोडेगाव, तसेच देहरे, धनगरवाडी, देवगाव, अहिल्यानगर, चास, पिंपळगाव, खुडा, सुपा. तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आपण बघतोय. त्याचबरोबर इथे जर बघितलं तुम्ही तर दौंड, त्याचबरोबर इकडे बघू शकता तुम्ही केडगाव, यावत, इकडे जेजुरी, सासवड, नारायणपूर, त्याचबरोबर भोर, पुणे, तसेच मांजरी खुर्द, थेऊर, थेऊर फाटा, फरसुंगी, त्याचबरोबर अस्तापूर, नांदूर, शहाजपूर, तसेच वाघोली, तुळापूर, कोरेगाव, तळेगाव, ढमढेरे, त्याचबरोबर मुखाई, केदर, सेहल, पिंपळगाव, चाकण, पिंपरी चिंचवड, त्याचबरोबर तळेगाव, दाभेद, सोमठाणे, पिंपळवाडी, तसेच आडगाव. अजून जर काही भाग बघितला तर तुम्ही बघू शकता मंचर, इथे पिंपरखेड, त्याचबरोबर नारायणगाव, तेजवाडी, जुन्नर, इकडे ओतूर, आळेफाटा, बोटा, अकलापूर, सास. तर हा जो भाग आहे या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण बघितलंय की सकाळी 8 ते 9 पर्यंतचा आणि सकाळी 9 ते 12 पर्यंतचा हवामानाचा अंदाज आपण बघितलेला आहे. कोणत्या कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारे वातावरण होतं हेही आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला अजून बघायचं जर ठरलं तर तुम्ही बघू शकता अहिल्यानगर, शिरूर, दौंड, बारामती, त्याचबरोबर अकलूज, पंढरपूर, इकडे सांगोले, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. विजयपूर, अक्कलकोट, सोलापूरमध्ये वातावरण कोरडं आहे. धाराशिव, बार्शीमध्ये वातावरण चांगलं आहे. लातूर, उदगीरमध्ये सुद्धा वातावरण चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. तर मित्रांनो, आपण बघितलंय महाराष्ट्रामधील या भागांमध्ये कशा प्रकारे पाऊस असणार तो आपण आता या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आता दुपारी 3च्या नंतर वातावरणात काय बदल असणार, वातावरण किती कोरडं आणि किती प्रमाणात पाऊस असणार तो आपण बघणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत चॅनलवरती कंटिन्यू राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.